वतीने देण्यात आले। त्याचप्रमाणे उत्तेजनाचे सन्मान जे आपल्याला जे मिळाले त्यामध्ये श्रीनाथ ज्वेलर, आकाश भुटुकडे यांच्याकडून देण्यात आले। त्याचप्रमाणे यूट्यूब लाईव्ह जे आपण लाईव्ह पाहता यूट्यूबवरती ते अक्षय नावडकर, चेतन तरडे आणि ओंकार भोईटे यांच्यातर्फे देण्यात आले। त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंना जी आपण नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे ती नाश्त्याची व्यवस्था ही आपल्याला विक्रांत पवार यांच्याकडून करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे पिण्याचं पाणी जे आपण वापरतो ते पाणी आपल्याला हितेश मांढरे, काळ भैरवनाथ वॉटर सप्लायरचे ऑनर यांच्याकडून देण्यात आलेली आहे। या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलं आहे त्या सर्व सहकार्यांचा आम्ही सह्याद्री चॅलेंजर ग्रुपच्या वतीने विशेष आभार व्यक्त करतोय। यानंतर वळूया आपण सामन्याकडे। सहकार सुपरस्टार आणि वाकड या दोन संघांमध्ये हा सामना सुरू आहे। तर या सामन्यासाठी सहकार सुपरस्टारच्या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। तर पाहूया की त्यांनी घेतलेला निर्णय हा निर्णायक ठरणार आहे की घातक। सामना 4 षटकांचा असणार आहे आणि तिसरं षटक हे कंपल्सरी डबल धमाकाचा असणार आहे। याची स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे आणि पंचांना विनंती आहे की पंच आपण त्वरित सामन्याला सुरुवात करायची आहे। तीर्थ जगताप विनंती आहे की आपण माईक साठी यायचं आहे। तीर्थ जगताप यानंतर होणारा सामना फॉन्टिक विरुद्ध श्रीराम 11। फॉन्टिक आणि श्रीराम दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉपसाठी यायचं आहे। तीर्थ जगताप एक चेंडू आणि 3 धावा झाल्या। एक चेंडू 3 धावा। पुन्हा एकदा तो चेंडू घेऊन येतोय। आता मात्र साइड आउट मारतोय। पंचांनी वाईड घोषित केलाय। अतिरिक्त धाव 4 धावा झाल्या। आता मात्र नील धाव चेंडू थोडंसं कच्चर मिळालं। टी मध्ये चेंडू दोन चेंडू धाव संख्या 5। पहिलं षटक मार्गात आहे। पुन्हा एकदा साइड अप टाकलाय। तितका सुरेख तोलवलाय निखिलने। आता मात्र धाव संख्या झपाट्याने पुढे सरकते। धाव संख्या 9। पहिलं षटक मार्गात आहे। धाव संख्या 9। चांगला समाचार घेतोय निखिल शुभचा। पुन्हा एकदा तितका सुरेख तोलवलाय। चांगलं क्षेत्ररक्षण पोलार्डकडून। मॅन फ्रॉम गुरुकृपा संघासाठी 3 धावा रोखणं यशस्वी होतोय पोलार्ड। धाव संख्या मात्र 1 ने पुढे सरकते। धाव संख्या पोहोचते म्हणजे 10। पहिलं षटक मार्गात आहे। 4 चेंडू झाले। फिल्डिंग मध्ये पुन्हा एकदा थोडंसं परिवर्तन करताना पुन्हा एकदा चेंडू घेऊन येतोय शुभू। स्ट्राइक वरती सोने आहे। नॉन स्ट्राइकला निखिल आहे। सोन्या सुद्धा एक घातक फलंदाज आहे। तर पाहूया की पहिल्या चेंडू कशा प्रकारे समाचार घेतो।
निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू पहिल्या षटकातला, पुन्हा एकदा सोन्यासाठी. आता मात्र पुढे येऊन टोलवण्याचा प्रयत्न होतोय, परंतु दिशाहीन चेंडू, वाईटचा इशारा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शाखा क्रमांक 20 चे माजी शाखा प्रमुख अक्षय चव्हाण यांचं या ठिकाणी आगमन झालंय. तरी सह्याद्री चॅलेंजर ग्रुपच्या वतीनं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. पहिलं षटक मार्गास्त आहे, 5 चेंडू झालेत. शेवटचा चेंडू सोन्यासाठी तितकाच सुरेख टोलवलाय. चांगलं क्षेत्ररक्षण, कडक क्षेत्ररक्षण, संघासाठी 3 धावा रोखतोय. धाव संख्या 1 ने वाढते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 12. यानंतर होणारा सामना पॉइंटपेक 11 विरुद्ध श्रीराम 11. दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. श्रीराम 11 आणि पॉइंटपेक अंगराज टॉससाठी यायचं आहे. हिरेन मिलर, श्रीराम 11 विरुद्ध पॉइंटपेक. यानंतर होणारा सामना टॉपसाठी हिरेन आलाय. अंगराज घोरपडे पॉइंटपेकचे प्रोप्रायटर टॉपसाठी यायचं आहे, कारण की यानंतर आपला सामना आहे. पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 12. दुसऱ्या षटक घेऊन येतोय चिंतन. पहिल्या चेंडूवरती स्वागत करतोय, समाचार देतोय सोन्या. धावसंख्या 16. 7 चेंडूमध्ये 16 धावा कुटण्यात यशस्वी होतोय वाकंडा बॉयचा संघ. शुभू पर पुन्हा एकदा फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन करताना पाहायला मिळतं. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतोय. चिंतन फाळके इलेक्ट्रॉनिकचे प्रोप्रायटर चिंतन फाळके वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन येत आहेत. सहकार सुपरस्टारच्या संघाकडून सहकार सुपरस्टार विरुद्ध वाकांडाबाच्या 2 संघांमध्ये हा सामना सुरू आहे. दुसरं षटक मार्गास्त आहे. 2 चेंडू, दुसरा चेंडू मार्गास्त तितका कनेक्ट आहे. आता मात्र निर्धाव चेंडू म्हणू आपण. धावसंख्या 56 आहे. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 16 वर. 8 चेंडू 16 धावा. आता मात्र 1 धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 17. आता मात्र पाहावं लागेल 17 वरती कोणता खतरा मिळतोय का. खतरा असेल तो कोणत्या संघाला असेल पाहूया. 9 चेंडूवरती 17 धावा झाल्यात. पुन्हा एकदा फिल्डिंगमध्ये थोडंसं परिवर्तन करताना चौथा चेंडू घेऊन येतोय निखिलसाठी. येस येस येस, दिशाहीन चेंडू, वाईट +1. 2 धावा मिळणार आहेत. आता मात्र धाव संख्या पुढे सरकते. धाव संख्या पोहोचते 19. दुसरा षटक मार्गास्त आहे. 3 चेंडू झाले. धाव संख्या झाली 19. 1 धाव, 4 चेंडू झालेत आणि धाव संख्या झाली ती म्हणजे 20. दुसरं षटक मार्गास्त आहे. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत आणि धाव संख्या मात्र झाली ती म्हणजे 20 धावा झाल्यात. पंचांनी नो घोषित केलाय. नो +1. 2 धावा. 22 धावा झाल्यात. चेंडू मात्र झाले ते म्हणजे 4. थोडंसं महागडं षटक म्हणू आपण चिंतन करू. एक धाव मिळते. पंच किती चेंडू झाले? 5 चेंडू झाले. दोन षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे 24. 24 धावा झाल्या.
तीर्थ जगताप माईवरती यायचे. यानंतर वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय कडा. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय कडा. स्ट्राईक वरती सोने, नॉन स्ट्राईकर निखिल आहे. पहिला चेंडू एक धाव मात्र निश्चित रूपाने मिळणार. डबल धमाका ओव्हर आहे. 26 धावा झाल्या. शोभू काहीतरी कान मंत्र देतोय कडकसाठी, कारण डबल धमाका ओव्हर आहे आणि या षटकांमध्ये किती धावा कुठला त्याचा डबल धावा मिळणार आहे. पॉइंट अंगराज या ठिकाणी यायचंय. आता मात्र दिशाहीन चेंडू वाईट +1, 2 धावा मिळणार आहे. पुन्हा एकदा तोच चेंडू घेऊन येते पंचांच्या त्याच दिशेने. टॅप मारलाय कडून निखिलला भेटायचं. धाव संख्या 30 झाली आहे. चांगली गोलंदाजी कडक. डबल धमाका ओव्हर मार्गात आहे. 3 चेंडू झालेत आणि धाव संख्या मात्र झाली ती म्हणजे 32, 32 धावा झाल्या. तिकडच्याने एक बॉल आडवा फक्त. आता मात्र सौरभ येतोय फलंदाजीसाठी. पहिला चेंडू गॅप मध्ये जातोय. पंचांनी चौकार घोषित केलाय. कृपया पंचांचा निर्णय हा अंतिम असणार याची नोंद घ्यायची आहे आणि पंचांना सुद्धा विनंती आहे की आपल्याला जर एखादा निर्णय जर डाऊटफुल वाटत असेल तर आयुक्तांशी आपण संपर्क साधून निर्णय द्यायचा आहे. धाव संख्या 8 ने वाढते. पुढे 40 धावा झाल्या. आता मात्र पंचांकडे दाद मागतोय. धावचीत होतोय सोन्या. मोठा झटका म्हणू आपण सहकार्य संघाला. आता मात्र सोन्याची भरून काढण्यासाठी येतोय सोन्या. प्रज्ञेश पवार इकडे त्याला बॉल जोरात. मॅन फ्रॉम सहकार सुपरस्टार. 7 चेंडू अजूनही बाकी आहे. तर पाहूया की सौरभ आणि प्रज्ञेश 7 चेंडू मध्ये किती धावा कुठतायत आणि जास्तीत जास्त किती धावांचं आव्हान ठेवणार आहे वाकांडा बॉयच्या संघासमोर. डबल धमाकामधला शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. तर पाहूया की या शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा यशस्वी होतोय. पंच सुद्धा काहीतरी कानमंत्र येतोय प्रदेशला आणि या सामन्यासाठी पंच म्हणून आपली भूमिका पार पाडतात. पहिल्या चेंडूवरती समाचार होते कडकचा. कडकला कडक शॉट मारलाय प्रदेशने. धाव संख्या मात्र 8 ने वाढते. 8 धावांनी धाव संख्या पुढे चालते. 48. 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या झाली ती म्हणजे 48. बरोबर आहे. उर्वरित अजूनही बाकी आहे. तर पाहूया की 6 चेंडू मध्ये किती धावा कुठतायत प्रदेश आणि सौरभ. वैयक्तिक पहिल्या आणि संघासाठी शेवटचे षटक घेऊन येतोय ओंकार हांडे. संघ मालक वाकांडा पहिला चेंडू घेऊन येतोय. पहिला चेंडू दिशाहीन चेंडू
धाव संख्या 1 ने वाढते. धाव संख्या 49. इतका सुरेख क्षेत्राच्या पोलार्डकडून 1 धावावरती समाधान मानावं लागेल. 1 चेंडू झालाय आणि सहकार सुपरस्टार या संघाचे 50 धावा पूर्ण झाल्यात. 5 चेंडू अजूनही बाकी आहेत. तर पाहूया की उर्वरित 5 चेंडूमध्ये किती धावा फुटण्यात यशस्वी होतोय. पुढे येऊन धाव संख्या या ठिकाणी झपाट्याने पुढे सरकते. धाव संख्या पोहोचते ती 54 वरती. 4 चेंडू. तर पाहूया की 4 चेंडूमध्ये किती धावा फुटण्यात यशस्वी होते. तितका सुरेख कोणाला 1 धाव मिळते. धाव संख्या झाली ती म्हणजे 55. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. तर पाहूया की 3 चेंडूमध्ये किती धावा फुटतो आणि किती धावांचं आव्हान ठेवणार आहे वाकांडा भाऊच्या संघासमोर. तितकाच सुरेख कोणाला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. संघासाठी 3 धावा होते. धाव संख्या 56. 56 धावा झाल्या. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. चला एका धावावरती समाधान मानावं लागेल प्रज्ञेशला. 57 पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू अजूनही बाकी आहे. तर पाहूया की शेवटच्या चेंडूमध्ये किती धावा फुटण्यात यशस्वी होतोय आणि जास्तीत जास्त किती धावांचं आव्हान ठेवतोय वाकांडा बॉयच्या संघासमोर. शेवटचा चेंडू. एक धाव. धावचीत होतोय. 59 धावांचं आव्हान ठेवलंय. सहकार सुपरस्टार विरुद्ध वाकांडा बॉयच्या संघासमोर 59 धावांचं आव्हान. वाकांडा बॉय 59. चला सामन्यामध्ये स्वतः नाणेफेकीचा कौल आणि या सामन्यामध्ये नाणेफेकीचा कौल सहकार सुपरस्टारच्या संघाने जिंकलेला होता आणि वाकांडा बॉयच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं होतं. तर पाहूया की त्यांनी घेतलेला निर्णय हा निर्णायक ठरणार आहे की घातक. कारण की पहिली फलंदाजी सहकार सुपरस्टार संघ करताना 59 धावांचं आव्हान ठेवलंय वाकांडा बॉयच्या संघासमोर. तरी दोन्ही संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण वेळेची मर्यादा आहे आणि आयोजकांनी ठरवल्याप्रमाणे सर्व सामने आपल्याला आजच्या दिवसामध्ये खेळवायचे याची नोंद घ्यायची. 59 धावांचं आव्हान ठेवलंय सहकार सुपरस्टारच्या संघानं वाकांडा बॉयच्या संघासमोर. यानंतर समालोचन करतील हा सामना खेळला जातोय तो म्हणजे वाकांडा 11 आणि सहकार सुपरस्टार या संघांमध्ये.
59 धावांचं आव्हान आहे, ते म्हणजे वकांडा फॉरेवर या संघासमोर. बघूया, नक्कीच वकांडा फॉरेवर हा संघ कॅपेबल आहे, सक्षम आहे की तो हा रनचेस करू शकतो. परंतु तिसऱ्या ओव्हरमध्ये जिथे रन्स डबल होतात त्याचा फायदा त्यांनी घेणं खरंच आवश्यक आहे. शुभूने गेल्या मॅचमध्ये अतिशय उत्तम अशी फलंदाजी केली होती. बघूया आज ह्या मॅचला देखील तो हा फॉर्म पुढे घेऊन जातोय की नाही ते. सामने जरा लवकर चालू करायचे. ओंकार गेला असता टोटल 59 धावांचं पहिला बॉल पडलेला आहे. 2 धावा या बॉलवरती शुभूने घेतल्या आहेत. सहकार सुपरस्टार संघाचे गोलंदाज आता दुसरा चेंडू टाकतील. पाहूया शुभू काय कामगिरी करतो या मॅचमध्ये. 59 धावांच्या पाठलाग करताना त्याचं योगदान असणं खरंच खूप गरजेचं आहे. फ्लाईट दिली होती या बॉलला, थोडीशी मिसफील्ड, परंतु तरी देखील त्यांनी बॉल रोखण्यात यश मिळवले आणि 1 धाव या चेंडूला काढण्यात तो यशस्वी झाला. तिसरा चेंडू या षटकाचा करून चकलेला आहे पहिल्यांदा. बॉल कुठे गेला तो त्याला कळला नाही. डॉट बॉल आणि 3 बॉल नंतर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 3 वकांडा फॉरेवर संघाची. षटकाचा 4था चेंडू घेऊन येतोय वकांडा इलेव्हनचा प्लेअर. ऑफसाईडच्या दिशेने टोलवलेला हा चेंडू, उत्तम असं क्षेत्ररक्षण संदीप दादाकडून. संघासाठी अमूल्य धावा वाचवण्याचं काम त्यांनी आता केलं आहे. एक धाव मागच्या चेंडूला घेतली होती. ऑफसाईडच्या दिशेने टोलवलेला चेंडू होता. 4था चेंडू मार्गस्थ आहे. 5वा चेंडू माफ करा मार्गस्थ आहे. 4 रन आतापर्यंत झालेले आहेत. लेगसाईडच्या दिशेने जोरात भिरकावलेला हा शॉट 4 रन घेऊन येतोय. तो म्हणजे शुभूने चालू केलेले जो फॉर्म तो मागच्या मॅचमध्ये घेऊन आला होता तोच तो कॅरी फॉरवर्ड करतोय. आणि हा पहिला चौका वकांडा फॉरेवर संघातर्फे शुभूने. दुसरा डॉट केला असता पीसेस काढले असतील. लास्ट बॉल तसा डॉट झाला तुझा सोडलाच नाही ना. 4 मारला तरी संघांना की बाहेरून कृपया करून त्यांनी जास्त आवाज करू नका, कारण अंपायरला तिथे थोडंसं प्रॉब्लेम होतो जेव्हा बाहेरचा नॉईज येतो तेव्हा. विनंती आहे आमची. शेवटचा चेंडू या षटकाचा चेंडू भिरकावलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आणि नो बॉल होता हा. 5 चेंडूंनंतर संघाची धावसंख्या होती ती 9. शेवटचा चेंडू स्टेप आउट केला. चांगलं क्षेत्ररक्षण सहकार सुपरस्टार या संघाकडून दिसतंय आपल्याला. कोणतीही धाव या चेंडूवरती आली नाहीये आणि एका षटकानंतर वकांडा फॉरेवर या संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 9. 59 धावांचं लक्ष आहे. अजून देखील 50 धावा जिंकण्यासाठी करायच्या आहेत. त्या म्हणजे वकांडा या संघाला अंग टाकतो इथे लागतात. एक्स्ट्रा
दुसऱ्या ओव्हरचे 8 रन आले. संघाचे दुसरे षटक घेऊन येतात ते म्हणजे प्रज्ञेश. पहिला चेंडू रनआउटचा चान्स होते. अंपायर ज्यांनी दिलेला आहे तो म्हणजे आऊट. खूप क्विक रन घेण्याचा प्रयत्न होता त्यांचा आणि पहिला खेळाडू बाद होतोय वकांडा फॉरेवर संघाचा. अजून देखील 50 धावांची आवश्यकता आहे. 59 धावांचे लक्ष्य समोर ठेवलं सहकार सुपरस्टार या संघाने वकांडा फॉरेवर समोर. प्रज्ञेश त्याचा दुसरा चेंडू घेऊन येतोय. शुभू स्ट्राईकला. चांगलं कॉम्पिटिशन बघायला मिळते आपल्याला इथे. विघ्नेशचा पुढचा चेंडू वाईड. एक अवांतर धाव आणि एक एक्स्ट्रा चेंडू मिळणार आहे. एक बॉल नंतर धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 10. पुढचा चेंडू स्टेप आउट करून समोर पट्टा. 4 रन. शिवम यांचा उत्तम असा शॉट. स्टेप आउट करून त्यांनी त्याला बॅट काही रेंज मध्ये घेतला, समोर मारला आणि चौका मिळवलाय. 2 बॉल दुसऱ्या षटकाचे झालेले आहेत आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 14. तिसरा चेंडू प्रज्ञेश लेफ्ट साईडच्या दिशेने आटोलवलेला चेंडू गुडघ्यावर बसून त्यांनी मारला होता. चांगली शॉट मेकिंग दिसते आपल्याला शुभकडून. 4 रन अजून पुढे. 18 धावा. 3 बॉल दुसऱ्या ओव्हरचे झालेले. 3 चेंडू नंतर 18 धावा वकांडा फॉरेवर या संघाचे. 59 रनांच्या चेसमध्ये ते खरंच खूप चांगलं योगदान देतात वकांडा फॉरेवर संघासाठी आणि शुभम शेवटपर्यंत खेळणं खरंच खूप गरजेचं आहे. जिंकायचं असेल तर वकांडा फॉरेवर या संघाला. शेवटच्या मॅचमध्ये देखील शुभम यांनी चांगली कामगिरी केली होती. कंटिन्यू 4 चौके त्यांनी मारले होते. लवकर चालू करा. डिस्कशन 2 मॅच मध्ये कराल तर बरं होईल. आपल्याला अजून खूप मॅच खेळायच्या आहेत. विनंती आहे प्रज्ञेश. चौथा चेंडू घेऊन येतो प्रज्ञेश. सरळ मारलेला चेंडू सरळ दाखवतो क्षेत्ररक्षकाकडे. या चेंडूवर येते ती 1 धाव. या 1 धावेनंतर संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 19. अजून देखील 40 धावांची आवश्यकता आहे वकांडा फॉरेवर या संघाला. प्रज्ञेश चेंडू जो ऑफला टाकलेला चेंडू होता. चेंडू त्यांनी लेफ्ट साईडला खेळायला ट्राय केला आणि डॉट आलेला आहे या चेंडूवरती. म्हणजे 19. शेवटचा प्रज्ञेशचा चेंडू बघूया. कीपिंग केलेली आहे. आउट केलेला आहे. वकांडा फॉरेवर या संघाला लागतो तो म्हणजे दुसरा झटका आणि यांचे खरंच खूप चुरशीचा होताना दिसतोय. अजून देखील सामना कुठे जातोय. श्रीराम देवांच्या खेळाडूंनी कृपया स्टेजशी संपर्क साधायचा. 19. 2 ओव्हर 19. तिसरे षटक हे चॅलेंज षटक असणार आहे. डबल धावा होणार आहेत. या षटकामध्ये ज्या काही धावा होतील त्या धावा डबल होणार आहेत. निखिल निवडलेला आहे वकांडा फॉरेवर चॅलेंज केलेला आहे. तुमच्या बेंच मारून त्यांना पटपट करून आणि आमच्या संघाच्या चेसमध्ये हेल्प करून. शुभम अजून देखील क्रीजवर आहे. निखिल चॅलेंज षटकाचा घेऊन येतोय तो पहिला चेंडू. बघूया तो काय करतोय. शुभू चौका. चॅलेंज षटक जे डबल रन्स घेऊन येतं त्यांनी पहिल्या चेंडूवरती आक्रमण करून हा 4 बॉल टोटल 8 धावा पहिल्या बॉलवरती आलेल्या आहेत आणि हा रनचेस नक्कीच असेच खेळत राहिले तर खरंच सोपा होईल.
शुभूचं राहणं वाकांडा फॉरवर्डसाठी खूप महत्वाचं. शुभू फॉर्म कंटिन्यू करतात या मॅचमध्ये देखील. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 27. षटकाचा सेकंड बॉल प्रयत्न केला होता. हवा तसा कनेक्ट झाला नाही तो. एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 29. तिसरा चेंडू मार्गस्थ आहे. 59 रनांचा चेस आहे. सामना खरंच अटीतटीचा होता दिसतोय. अजूनही कोणत्या संघाचं पारडं जड आहे असं आपण नाही म्हणू शकत नक्की. हा सामना कोणत्याही दिशेला जिंकू शकतो. पुढचा चेंडू 4 रन घेऊन आलाय. 4 रन प्लस 4 अशा 8 धावा चेंडूवरती मिळाल्या वाकांडा फॉरवर्ड या संघाला. टोटल धावसंख्या होते ती म्हणजे 37. चौथा चेंडू मार्गस्थ आहे आणि ह्या ओव्हरमध्ये खरंच वाकांडा फॉरवर्ड या संघाने ऍक्सेलरेट केलेला आहे. रणगती वाढवलेली आहे. चेसच्या दिशेने ते खरंच वेगाने चालले. 11 धावा आतापर्यंत 3 चेंडूमध्ये आले. पुढच्या 3 चेंडूमध्ये काय होतं. चौथा चेंडू शुभूला रिटर्न जावं लागतंय आणि हा खरंच खूप मोठा धक्का वाकांडा फॉरवर्डला. या रनचेसमध्ये शुभूचं असणं खरंच महत्त्वाचं होतं. बॅट्समन इन्फॉर्म होता. सतीश यांची खरंच उत्तम अशी किपिंग. त्यांनी रिटर्नही येऊन दिलं नाही. वेगाच्या गतीने वाऱ्याच्या वेगाने ही किपिंग घेतली आहे त्यांनी आणि आपण म्हणू शकतो की हा चेंडू निर्णायक ठरतोय की काय. चेंडू या षटकाचा 37 आतापर्यंत रन झाले. अजूनही गडबड होते. दोघांमध्ये ताळमेळ नाहीये. थोडंसं शांत हो. अजूनही मॅच हातात आहे. दोन्ही संघाकडे आहे. कुणीही जिंकू शकतं इथून. शेवटचा चेंडू अंपायर ओंकार निलेश अंपायरला त्यांचं डिसिजन घेऊ द्या. कृपा करून त्यांच्याजवळ जमा होऊ नका. फिल्डिंग कुणी लावायचे अंपायर डिसिजन कळवतील स्टेजची. नितीन आणि प्रणव थोडंसं या चेंडूवर काय झालंय. $39 20 धावा 7 चेंडू 20 धावांची गरज आहे वाकांडा फॉरवर्ड संघाला विजय मिळवण्यासाठी. खुर्चीचा असा सामना. चेंडू बाकी आहेत 7 धावा राहिल्या त्या म्हणजे 20. बघूया कुठे जातोय हा सामना. खूप जोरात फिरवलेला शॉट होता आणि
अतिशय उत्कृष्ट असा झेल सहकार सुपरस्टार कडून पाहायला मिळतो. 6 बॉलमध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. सामना शुभ होता तोपर्यंत 20-20. लवकर फिल्डिंग लावून सामना चालू करायचा आहे. थोडा प्रणव सामना चालू करायचा आहे. शेवटची ओव्हर मार्गस्थ आहे. 20 धावांची आवश्यकता संघाला. पाहूया आपण ही मॅच कुठे जाते. कमीत कमी 4 चौके कंपल्सरी आपण म्हणू शकतो जर या मॅच मध्ये जिवंत राहायचंय. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने भिरकवलेला आणि उत्कृष्ट अशी कामगिरी आपण म्हणू शकतो. इथे एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते म्हणजे वकांडा फॉरवर्डला. दुसरा चेंडू या ओव्हरचा या चेंडूवरती फलंदाज होतो तो म्हणजे आउट, रनआउट च्या रूपाने मिळतोय तो म्हणजे हा धक्का वकांडा फॉरवर्ड संघाला. आता मात्र हा रनचे असा कठीण होताना दिसतोय आपल्याला वकांडासाठी. सहकार सुपरस्टार आता थोडं विजयाच्या दिशेने जाताना दिसतंय आपल्याला. 4 बॉल बाकी आहेत, 4 चेंडू बाकी आहेत. आणि प्रज्ञेश यांनी घेतलेला उत्कृष्ट असा रनआउट आपण म्हणू शकतो. अंपायर निर्णय कळवायचा आहे. नॉट आउट. अजून देखील शेष आहे. 3 बॉलमध्ये 3 चौके लागतात. एखादा नो बॉल मिळतोय परंतु मॅच आता हळूहळू हातातून निघत चालली आहे ती म्हणजे वकांडा फॉरवर्ड या संघाच्या. आणि आपण म्हणू शकतो उपचार इतकाच बाकी आहे या मॅचमध्ये. 2 बॉल बाकी. दिशेने मारलेला 6 आणि आउट होऊन निराशेने बाहेर जात आहे फॉरवर्ड संघाचे फलंदाज. एक छोटासा असा खेळाडू मैदानात येतोय आणि मॅच जरी असं वाटत आहे की संपलेली असेल तरी पण रन रेटसाठी जितकं जास्त रन जमा करू शकतात करण्याचा प्रयत्न असेल. आणि ह्या फलंदाजाने मारलेला उत्कृष्ट असा लेग साईडच्या दिशेने चौका मदत नक्कीच करेल रन रेटसाठी. आणि या मॅच मध्ये विजय होतोय तो म्हणजे सहकार सुपरस्टार या संघाचा. 12 धावांनी त्यांना या विजयाच्या हार्दिक शुभेच्छा.